एकदम मस्त वाटत आहे. रस्त्याला कोणी नाही आहे, एकटाच आहे आणि मस्त गाडी. तर मित्रांनो, आता माझं कोल्हापुरातील काम झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज शेतामध्ये तर काही काम नाही आहे. दुपारनंतर आपल्याला खत सोडायचं आहे. तेवढंच काहीतरी किरकोळ काम झालं तर, नाहीतर आज शेतामध्ये तर काही काम नाही आहे. दुसरं जे महत्त्वाचं काम आहे की जायचं आहे कोल्हापूरला. आणि मक्यावरती मी तुम्हाला काल दाखवलं होतं की लष्करी आळी पडत आहे. त्या लष्करी आळीवरती आपल्याला औषध आणायचं आहे. ते एक औषध आणायचं आहे आणि दुसरं लावणीमध्ये जे तण उगवलं आहे तर त्या तणावरती औषध तणनाशक घेऊन यायचं आहे. ही दोन कामं आहेत जी आपल्याला कोल्हापुरात जाऊन करून यायचं आहे. तर आत्ता माझी आंघोळ झाली आहे, नाश्तासुद्धा करून झालेला आहे. एक किरकोळ फक्त काम आहे, व्हिडिओ एडिट करायचा आहे. ते आता एडिट करतो आणि मग आता जायचं आहे कोल्हापूरला. तर मित्रांनो, तुमच्याशी भेटतो. आता थोडा जो एडिट राहिलेला आहे तो व्हिडिओ एडिट करतो आणि तुमच्याशी भेटतो. तर आता व्हिडिओ एडिट करून झालेला आहे आणि तो व्हिडिओ अपलोडला लावलेला आहे. आणि आता बघत बघत दुपारचे 12:30 वाजले आहेत. आता जातो घरी जेवायला. घरी जेवून आल्यानंतर मग सरळ कोल्हापूरला जायचं आहे. आणि त्याच्या अगोदर एक महत्त्वाचं काम म्हणजे हेल्मेटला कॅमेरा लावायचा आहे. चला हेल्मेट बघतो पहिला कुठे आहे. तर हेल्मेट इथं आहे. तर आता हेल्मेट घेतलेलं आहे. हेल्मेटला कॅमेरा लावतो, तयार करून ठेवतो संपूर्ण. जेवून आल्यानंतर सरळ मग आता कोल्हापूरला जायचं आहे. तर आता पहिला कॅमेरा लावतो हेल्मेटवरती, नंतर घरी जाऊन जेवून येणार आणि मग कोल्हापूरला जाणार आहे. तर मित्रांनो, आता हेल्मेटवरती कॅमेरा लावून झाला आहे, तुम्हाला दाखवतो. तर आता मी जेवून आलेलो आहे आणि तयारसुद्धा झालो आहे. तर आता लगेच जायचं आहे कोल्हापूरला. आणि माझा हेल्मेट आणि बॅग इथं आहे, त्यामुळे आता मी लगेच निघणारच आहे. मी संपूर्ण तयार झालो आहे, हेल्मेट घातला की चाललो. एकदम मस्त वाटत आहे. रस्त्याला कोणी नाही आहे, एकटाच आहे आणि मस्त गाडी चालवत. एकदम फ्रेश फूड झाला. तर मित्रांनो, मी आत्ता आलेलो आहे कोल्हापुरातील शेती सेवा केंद्रामध्ये. आणि इथून आता औषध घेऊया आणि मग लगेच परत पुन्हा शेताकडे जाऊया. तर मित्रांनो, आता माझं कोल्हापुरातील काम झालेलं आहे. ज्यासाठी मी आलो होतो ते औषध आता घेतलेले आहेत आणि आता सरळ आता आपण गावी जायचं आहे. तर ही औषधं होती, हे लष्करी आळीसाठी आहे. आणि मी तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतोच सगळं. तर आता कोल्हापुरातील काम झालेलं आहे, आता सरळ शेताकडे जायचं. तर मित्रांनो, आत्ताच कोल्हापुरातून शेतात आलेलो आहे आणि आता पहिला फ्रेश होतो आणि मग बघूया नियोजन कसं करायचं. एक तर मक्यावरती फवारणी करायची किंवा तणनाशक मारायचं, दोन्हीपैकी काहीतरी नियोजन करायचं आहे. तर बघू, आता पहिला फ्रेश तरी होतो. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि कोल्हापुरातून आल्यापासून एक थोडं काम होतं, तिकडे गेलो होतो. त्यामुळे आजचं जे फवारणी करायचं जे ठरलं होतं, नियोजन होतं, ते आज मला कॅन्सल करावं लागलं. आता संध्याकाळचे 6 वाजलेत. एक शेतामधून एक फक्त फिरून येणार आहे, बघूया काय काय झालं आहे. तर चला जरा शेतातून जाऊन फिरून येऊया आणि मग आजच्या ह्या व्हिडिओचा शेवट करूया. तर मित्रांनो, आत्ता माझ्या मागे जो तुम्हाला प्लॉट दिसत आहे हा माझा 2 नंबरचा प्लॉट आहे. हा आत्ता 10 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि या 10 गुंठ्यामध्ये माझं असं नियोजन चाललं आहे की काकडी लावायची. मग आता काकडी लावायच्या हिशोबाने
मी प्लॅनिंग तर चालू केलं आहे, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की ह्या प्लॉटमध्ये अगोदर नेपियर गवत होतं आणि आता ते नेपियर गवत मी नांगरून काढलेलं आहे, पण अजूनसुद्धा याच्यामधून गवत उगवून येत आहे. मग मला हा जो प्लॉट आहे तो आडसालीसाठी ठेवायचा आहे. मग असंच जर आडसालीसाठी ठेवला तर कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की त्या ऊसाबरोबर गवतसुद्धा उगवून येऊ शकतो. म्हणून आता असं नियोजन केलं की ह्याच्यामध्ये पहिला काकडी करायची. जर गवत उगून आलं तर आपल्याला मे महिन्यामध्ये एक थोडा वेळ मिळेल, पुन्हा एकदा नांगरल्यानंतर ते नेपियर गवत पूर्णतः निघून जाईल. तर ह्यामध्ये अशी सरी वगैरे सर्व सोडून ठेवलेली आहे मी. 5 फुटांनी सरी सोडली. तर आता बघू. आणि हा 3 नंबरचा प्लॉट आहे. हे आता 3ऱ्या वर्षाचं 86-032 ऊसाचा खोडवा आहे. हा जो प्लॉट आहे 3 नंबरचा, हा जो प्लॉट आहे तो आमच्या गावातीलच एकाने वाट्याने करायला घेतलेला आहे. मग आजच सकाळी त्यांनी याला खत घालून पाणी लावलं होतं. याची भरणी केली आहे, खत घालून आता याला पाणी लावलेलं आहे. हे 3ऱ्या वर्षाचं खोडवा आहे. 86-032 ऊसाची जात आहे. तर जाऊया जरा खाली आता. कालची लावण आणि जरा मका बघून या आज काय पोझिशन आहे त्याची. आणि आंब्याची झाडं आमच्या खूप मोहरलं आहे. आणि इकडून जेवढी पण आता आंब्याची झाडं दिसत आहेत ती संपूर्ण ही हापूस आंब्याची झाडं आहेत. तर मित्रांनो, आता असंच फिरत फिरत खाली आलोय, जिथं लावण केले आणि मका आहे त्या प्लॉट जवळ आलो आता. आणि काल ज्या प्लॉटला युरिया टाकला होता तो सुद्धा प्लॉट आता असा आहे. जिथं पाणी साचलं होतं ते आता पूर्णतः निघून गेलेलं आहे. आणि ही लावण आता याला उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला तणनाशक मारलंच पाहिजे. तर आता आहे लावणला उद्याचं नियोजन आता काय काय करायचं ते बघूया. जास्त करून आता उद्या एकतर लावणीत तणनाशक मारायचं आहे, दुसरा आहे मक्यामध्ये फवारणी करायची आहे. लष्करी अळी पडलेली आहे, त्यामुळे तिथे पण फवारणी करावी लागणार आहे. पुन्हा ही जी खोडवा आहेत, ॲक्च्युली याची परिस्थिती अशी होती, गेल्या वर्षी मे महिन्यातच पाऊस चालू झाला, त्यामुळे हा एक प्लॉट आणि ह्याच्यावरचा एक प्लॉट, या 2 प्लॉटमध्ये भरणीच करता आली नाही, त्यामुळे खूप नुकसान झालं होतं. आता खोडवा ठेवलेला आहे तसाच. बघू आता याला युरिया सोडायचं आहे. मग आता उद्या याला युरिया सोडायचं एक काम करायचं आहे. बघू कसं काय काय करायचं, उद्याचं नियोजन बघूया कसं करायचं. आणि पलीकडे ही जी दिसते ही आडसाली ऊस आहे. तर हा एक आत्ता ज्या प्लॉटमध्ये मी आलेलो आहे, हा सुद्धा जो प्लॉट आहे, हा सुद्धा प्लॉट गेल्या वर्षी लावण होती, पण मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्यामुळे ही लावणच भरणी झाली नाही, त्यामुळे खूप नुकसान झालं. आणि ह्या संपूर्ण प्लॉटमध्ये पुराचं पाणी येतं. बघूया आता कसं काय काय करायचं पुढे. तर मित्रांनो आज दिवसभरात काहीच काम झालं नाही. शेतामध्ये सुद्धा काहीच काम नव्हतं. फक्त कोल्हापूरला गेलो आणि जी औषधं आणायची होती, एक तर लष्करी अळीवरचं एक औषध आणायचं होतं आणि तणनाशक आणायचं होतं.
एवढंच जाऊन घेऊन आलो. आज एवढंच काम झालं फक्त. तर आजचा ह्या व्हिडिओचा आपण इथे शेवट करतोय. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं, काय वाईट वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.